इको कुठे याला डबल तो तिकडनं काही परत येते काय माहिती. हॅलो चला प्लीज सामन्याला सुरुवात करायची. पंचांनी विनंतीशील आपण सामन्याला सुरुवात करा. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. बंदूक कुठं बोबडे योगेश बोबडे आणि योगेश आणि किरण ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली आणि पहिला चेंडू पेस करताना चेंडूखाली मात्र शतरक्षक यासाठी पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करणारा गोलंदाज सुनील. खऱ्या हाताने फटका मारण्यासाठी तुमच्याकडे प्लेसमेंट फार महत्वाचं असतं. बाद होतोय योगेश. नेक्स्ट बॅट्समन जातोय शैलेश. बोला नेक्स्ट बॅट्समन येतो शैलेश. पहिला चेंडू पेस करताना महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झाला योगेश. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज महत्व पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म ओव्हरचा मारा करताना हा गोलंदाज ऑन साईडचा अतिशय चांगला फटका साधला. चेंडू तो मिड विकेटला क्षेत्ररक्षक दक्ष आहे. जितू याच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धावण्याची संधी झाली शैलेश याला. एक धावणी स्वतःचा आणि संघाचं ज्यांना अकाउंट ओपन केलं धावसंख्या होती ती 1-1. ओव्हर क्रमांक पहिलं गोलंदाज सुनील. वेलकम इथेच जी कांबेकर यांचं देखील स्पर्धेमधून मनापासून स्वागत. आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे यस वेल जज कॅच आणि अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कॅरी केला जातो. आणि महत्वाचा दुसरा फलंदाज सोनादेवी टेमघर संघाचा बाद होतोय किरण. चला दामोंना आपण थोडासा स्पीडअप करा. बेल कमी घ्या. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. पहिले षटके प्रगती पथावर आहे. सध्या आधी स्थिती पाहतो सोनादेवी टेमघर संघाची 1-2. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील राईट मोरचा मारा करतोय. या ठिकाणी मात्र हलक्यातपणे फक्त आणि फक्त एक डिफेन्स फटका पाडला. चेंडूचा सन्मान केला जातो. बॅक टू बॉलरचा मारा होतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक पहिलं 1-2. पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तर थोडासा बॅकफुट संघ आहे सोनादेवी टेमघर साजेची कामगिरी पहिल्या ओव्हरमधून या संघाला करता आली नाही आहे. महत्वाचा फलंदाज चेंडू घेतो बॅटची आउटसाइड येस फलंदाज बाद. एक धाव झालेली आहे. ओव्हर क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचं आपण प्रत्येक पाहिलं. गोलंदाज सुनील पाटीलच्या माध्यमातून ज्यानं खर्च केली फक्त आणि फक्त 1 धाव. मात्र बघा या ठिकाणी पॅनलाइज केलं जाते. सोनादेवी टेमघर संघाला उशीर आपलं रिपोर्टिंग झालं. फार उशीर आपण केला आहे. जास्त उशीर केला आहे आणि त्या अनुषंगाने आयोजन कमिटीच्या वतीनं तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी. सोनादेवी टेमघर संघाचा कॅप्टन तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी लागते. म्हणजे ओव्हर क्रमांक पहिलं संपलं तर आतापर्यंत तुमची कुठली धाव नाही आहे. उलटी 1 धाव तुमच्या
आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमधून बघूया सोनादेवी टीमवर संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल, कारण पहिल्या ओव्हरमधून कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज विकास. खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेटचा सध्या आपण विचार केला तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. यानं बोलतो. चला, चौथा हिरवा मानकुली विपक्ष स्वयंभू पायगाव या दोन संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या ठिकाणी मात्र थोडंसं दुरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड आपला स्वतः गोलंदाज आपल्या ओघामध्ये चेंडूला कलेक्ट करतोय. पंच नो बॉलचा इशारा करतात. ओव्हर स्टेप काय आहे? 1+1 चेंडूला बिगेट. मोठा फटका मारण्याचा माणूस. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. स्विंग मिस. परिपूर्ण बीट होताना फलंदाज. खऱ्या अर्थानं गोलंदाज अतिशय प्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे. तालुका क्रिकेटचा सध्या आपण विचार केला रँकिंग नंबर 1चा हा गोलंदाज. नुकतीच संपन्न झालेली स्पर्धा आपण पाहिली. स्वर्गीय कबीर निर्मल या ठिकाणी मात्र खराब चेंडू आणि खराब चेंडूचा उत्तम समाचार. हा चेंडू देखील थोडासा खराब आहे. बीमर फेक झालेली आहे. 1+4 5 धावा या ठिकाणी निश्चित गृहीत धरल्या जातील. माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर एक्सप्रेस डिलिव्हरी चेंडू वेगवान चेंडू होता. परिपूर्ण बीट करताना फलंदाज अल्पेश याला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिक केला ऑन साइडला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. यस, स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आपण पाहिली. पुन्हा एकदा मिळते ती अल्पेश याला. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या देखील 2 पुढे सगळी धावसंख्या होती ती 8. पुन्हा एकदा चेंडूला थोडंसं ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू होतो शॉर्ट मिड विकेटला. आता मात्र अति घाई आणि कुठेतरी संकटांनी खऱ्या अर्थानं धाव घेण्याची काही गरज नसताना दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या धावेमधून फलंदाज महत्त्वाचा बाद झाला अल्पेश. गणेश दादा केनी फॅम टीम. तर दुसऱ्या बाजूला स्वयंभू पायगाव जितू गवळी यांचा संघ. नेक्स्ट बॅट्समॅन येतोय मदन. वेलकम विकासजी मुकादम, स्वयंभू पायगाव संघाचे कुल कॅप्टन. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज आपण पाहतोय विकास. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाज प्रात्यक्षिक. चेंडूला सुंदररित्या थोडंसं फ्लिक केलं ऑन साइडला. चेंडू तो फाईनला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विकास. पुन्हा एकदा ऑन साइडचा अतिशय चांगला फटका सजलाय. चेंडू जातो मिड विकेटला. एक कंप्लीट. यस, महत्वाचा फलंदाज या ठिकाणी धावचीत बाद होतोय.
खऱ्या अर्थानं पहिली धाव अति वेगानं प्राप्त झाली होती, मात्र दुसऱ्या धावेचा आवडता आला नाही आणि दुसरी धाव घेताना खऱ्या अर्थानं कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील झालं नव्हतं. कारण धाव घेण्यासाठी तुमचं कॉलिंग फार महत्त्वाचं असतं. फलस्वरूप महत्त्वाचा फलंदाज बाद होते मदन चौधरी. नेक्स्ट बॅट्समन येतो सचिन पवार. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या. स्वयंभू पायगाव विपक्ष चौटा हिरवा मानकुली. ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीनं मात्र या ठिकाणी आम्हाला सूचना दिली जाते का हा सामना देखील फक्त आणि फक्त 3 ओव्हरचा असेल. चौटा हिरवा मानकुली विपक्ष स्वयंभू पायगाव या 2 संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज येतोय परशा. पहिल्या 2 ओव्हरचा आपण जर एकंदरीत विचार केला तर धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 11. ऑनसाइडचा फटका सजलाय. सचिन पवारच्या बॅटमधून मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. या एका धावेने संघात धावसंख्या होती ती 12. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज परशा. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय शैलेश चौधरीच्या बॅटमधून. चेंडू थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पॉईंट सेमर्सच्या ट्रॅव्हल झाला. एका टप्प्याने आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण झालं. मिळते फक्त 1 धाव. एका धावेने संघ धावसंख्या होती ती 13 ओव्हर क्रमांक शेवटचा अंतिम प्रगतीपथावर आहे. साजेशी कामगिरी महत्त्वाच्या सामन्यामधून या ठिकाणी सत्ता आली नाही सोडून देव टीमगरे संघाला. आता मात्र सचिन पवार बिग ब्लास्ट. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रेट केली. ऑन साइडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून पाहिला आणि चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑन सीमाच्या बाहेर जाणार. अतिशय नेत्र दीपक षटकार येतोय. सचिन करूया या 6 धावेचा आपण अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज होती सोनादेवी टेंबर संघाला तो फटका आपण सचिन पवारच्या बॅटमधून पाहिला. चेंडू आउट ऑफ पार्क सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्र दीपक षटकार येतो. या साधारण संघात धावसंख्या देखील वाढते ती 19. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावर गोलंदाज परशा. आणि पुन्हा एकदा थोडंसं चेंज ऑफ पेस परिवर्तन जिथं आपण पाहिलं होतं. चेंडूमध्ये चेंडूची गती कमी केली होती. चेंडू जातोय शॉर्ट मिड ऑनला. दुसरी धाव घेण्यासाठी प्रवृत्त केलं होतं आणि महत्त्वाचा फलंदाज मला वाटतं शैलेश या ठिकाणी बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन येतोय निलेश येतोय. धाव फलक 20 धावा. या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट अँड पुल काढण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू पुन्हा एकदा हाताळताना गोलंदाज परशा. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती सचिन पवार याला. बघू सचिन पवार याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे की अंतिम चेंडूवर षटकार येईल का. यास फक्त आणि फक्त ऑन साइडचा फटका सजला आणि चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जाणार. अतिशय दमदार षटकार. या साधारण संघात धावसंख्या होती ती 26 आणि विजयाचं लक्ष असेल ती 27 धावांचं.
तर दुसऱ्या बाजूला जय गावदे वडुणगर नवीन 40+. छत्रपती शिवाजी महाराज किंवा जय गावदे. कॉलिंग करतात देवानंद भाऊ. काय छत्रपती शिवाजी वडुणगर असं म्हणणं आहे, मात्र त्या अगेन्स्ट पडते जय गावदे. मान्यवरांचं खूप खूप आभार. विकास भाऊ, निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे, सकाळचं सत्र आहे आणि खऱ्या अर्थानं नाणेफेकीचा कॉल देखील तुमच्या बाजूने लागेल. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डपास यामागचा काही मुख्य उद्देश? नाही, समोरची टीम मजबूत आहे. जर विचार केला तर चौथा हिरवा मानकोली चांगले फलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी आहे. म्हणजे आपल्याला एक समोरच्या टीमचं जर जी स्कोर आहे त्या हिसाबात आपल्याला खेळता येईल. तालुका क्रिकेट आपण खऱ्या अर्थाने विचार केला तर जिग्या दादा गणित दादांची जी टीम आहे ती खऱ्या अर्थात बॅटिंग लाईनअपसाठी उत्तम ओळखली जी आहे. संघाकडे बॅटिंग लाईनअपचा एक ठोस पाठा आहे. तर अशा संघाला प्रथम आपण क्षेत्ररक्षण करताना कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? नाही, तेच आमच्या हातात नाही, कारण आमची गोलंदाजी चांगली आहे. असं दीपक आहे, जितू आहे, राकेश आहे, मी आहे, चंदन आहे. 5 गोलंदाज टॉप गोलंदाज आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, तालुका क्रिकेटमध्ये तुम्ही बऱ्याच स्पर्धा केल्या, तुम्ही देखील चांगल्या स्पर्धेचं आयोजन करता. मात्र आज एकमेव स्पर्धा पाहतो जे गावदेव आयोजित जी स्पर्धा आहे 40+ची नी 40+ची, या स्पर्धेसाठी जी क्रीडांगण आहे स्वर्गीय रघुनाथ पाटील यांच्या नावानं हिचं जे आउट फील्ड आहे, जे क्रीडांगण आहे, काय वाटतं? हे अफलातून ग्राउंड आहे खरंच. म्हणजे चिकणे झालं, पप्या झाला यांचं आणि पूर्ण या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतोय. कारण आणि धन्यवाद सुद्धा देतोय की ही जी स्पर्धा आहे खरोखरच एक सुंदर ग्राउंड, एक लेवल आहे ग्राउंड. म्हणजे जसं चेंडू फलंदाजांनी मारला ना तर कम्प्लीट क्षेत्ररक्षणाच्या हातात येऊ शकतोय. म्हणजे मानकोलीचं ग्राउंड झालं किंवा हे ग्राउंड झालं, राणालचं ग्राउंड झालं. आज आपल्या ज्या कमिटी जेवढे मेंबर आहेत आणि त्यांचे जे ग्राउंड आहेत, म्हणजे बंदरामारुती कालेरचं ग्राउंड असेल, ही उत्कृष्ट ग्राउंड ह्या लोकांनी बनवलेले आहेत. उलट आम्हाला खंत वाटते की आमच्या पायगाव गावात असं ग्राउंड नाही. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्र. सर्वात महत्त्वाचा प्रश्न नाणेफेक तुमच्यासाठी महत्त्वाची होती का? नाही, खेळणे महत्त्वाचे. प्रथम फलंदाजी करता कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा? बघूया 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. कदाचित 3 ओव्हरमधून 40 धावा या निश्चित चांगल्या असतील, पण त्या धावा काढण्यासाठी फलंदाजी फार महत्त्वाची आणि कोणाचे ट्रम्पकार्ड फलंदाज असतील की ज्यांच्याकडे चांगली अपेक्षा आहे? संतोष आणि रमाकांत गिनी. संतोष आणि रमाकांत 2 नावं लिहून घ्या. ऑल दी बेस्ट मित्र. आपल्याकडे बेल फार कमी आहे, आपण पुन्हा एकदा जाऊया. बघा 2 संघामधून नाणेफेक झाली, नाणेफेक जाऊ लागला स्वयंभू पायगाव संघाच्या बाजूने, ज्याने प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केलंय मानकोली या संघाला. कमलाकर भाऊ या व्यासपीठावर या, आपल्या सहकार्यानं घेऊन या कमलाकर भाऊ या. दीपकजी मडवी वेलकम, सुस्वागतम. तर जाऊया आपण नक्कीच मैदानात. हार्ट ऑफ सिटी नक्कीच दीपक मडवी यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. दीपक या आपण व्यासपीठावर. दीपक हा चक्कर मारून या एक ग्राउंडची. असो, सुनील आणि संतोषी सलामीची जोडी. दामू अण्णा पहिलं षटक, यस क्या बात आहे. आपण पाहतोय पहिला चेंडू कुठे ना कुठे पूर्णपणे चकून गेला होता. पहिला चेंडू यष्टीरक्षक ही चूक करतोय. अशा चुका सुधाराव्या लागतील. खरं तर 27 धावा माफक धावसंख्या नाही आहे. मी सहकाऱ्यांशी वार्ता करताना बोललो, मागे आमची थोडीशी मिटिंग झाली, त्यानंतर सहकारी यांना सांगितलं की यांच्याकडे जर 25-26 धावा असतील ना टेमघर संघाकडे, एक चांगली लढत नक्कीच पाहायला मिळेल. बघूया. मात्र गोलंदाजी खूप चांगली आहे दामू अण्णा येथे गोलंदाजी करताना. हा फुलटॉस चेंडू खराब चेंडू होता, परंतु त्याचा फायदा घेता आलेला नाही आहे. खरं तर फुलटॉस चेंडू अगदी लिलिया पाठवायला पाहिजे होता संतोष तरे यांनी, परंतु सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 2. पुढील सामना ही 3 षटकांचा असेल. खूप सहकार्य केलं मागच्या 2 दिवसामध्ये संघांनी आणि आता मात्र आपण पुन्हा एकदा वेळेवर आपला शेड्यूल सुरू होताना पाहतोय. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मात्र ताकद नव्हती, टायमिंग परफेक्ट झालं नाही आहे.
परंतु तरीसुद्धा सिंगल रोखू शकलेले नाही आहेत गोलंदाज आणि फिल्डर. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 3 झालेली आहे. दामवांना पहिलं षटक टाकण्यात तर खूप तरबेज आहेत. हेच षटक नाही, पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांच्या षटकात 7 ते 8 धावा येणं खूप मुश्किल असते, कारण व्हेरिएशन आहे. त्यांचा प्रत्येक टप्पा अलग पद्धतीने असतो. ओहो, इथे मात्र लापटेट फटका, सरळ व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार. पहिल्या चेंडूपासून अगदी चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकतात, त्यामध्ये संतोष तरे यांचं नाव घ्यावं लागेल. जबरदस्त टेम्परामेंट. इथे मात्र स्लोवर चेंडू हाफवाली दिली होती. 1 बाउन्स चेंडू फिल्डर करे येतो. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न इथे नक्कीच केला जाईल आणि 2 धावा पूर्ण. टाळ्यांचा आवाज जो बघतो ना, तो रनिंग बिटवीन द विकेटसाठी आहे. काय जबरदस्त बॅटिंग पहिल्या षटकामध्ये. अगदी पहिल्या 3 सिंगल नंतर धावसंख्या 11वर पोहोचलेले 27 करायचे आहेत बंद्रा मारुती काल्हेर संघाला. मागे जी स्पर्धा झाली होती कबीर निर्मळ स्मृती चषक, सन्मान्य गणेश केणी साहेबांच्या माध्यमातून, त्या स्पर्धेचा हा विजेता संघ नाही. ते प्रेक्षकांना आधीच माहिती होते, टप्पा पडू जर दिला तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि तेच घडलंय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2-2. येस, इथे 10 फक्त खेळाडूंवर खेळतोय सोनादेवी टेमघर संघ आणि 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागतोय सोनादेवी टेमघर संघाला. या 2 धावा मी ॲड करतोय. नक्कीच काल्हेर संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या सुधारित धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 होते. चौथा हिरवा माणकोली आणि स्वयंभू स्पोर्ट पायगाव, क्या बात आहे. हॅलो हॅलो. आता मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज इथे बाद होतोय. गोलंदाज युवराजने गोलंदाजीची सुरुवात केली होती. अगदी चांगला चेंडू टप्प्यावर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता आणि ड्राईव्ह जवळजवळ सक्सेस होता होता इथे राहिले आहेत. आणि पहिला फलंदाज 17 या धावसंख्येवर बाद झालेला सुनील सोनादेवी टेमघर आणि बंद्रा मारुती काल्हेर या 2 संघामध्ये सामना पाहत आहे. पुढची जी स्पर्धा आहे मोठी स्पर्धा आहे, त्या अगोदर 1 दिवसीय स्पर्धा असेल, त्यानंतर कारिवली संघाची 17, 18, 19 हे 3 दिवस कारिवली जय बजरंग कारिवली बी संघाची स्पर्धा असेल. 17 तारखेला म्हणजे मंगळवारी जय बजरंग भिनार संघाची स्पर्धा असेल आणि त्यानंतर दमन दौरा दिनांक 23, 24, 25, 26, 27 आणि 28 डिसेंबर 2024. उलटा चेंडू हलक्या हाताने फक्त चेंडूला ढकलून दिलेले आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे नक्कीच असतो आणि तिथे फक्त सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 18 लागलेले. यानंतर क्लॅश ऑफ टायटन चौथा हिरवा माणकोली वर्सेस स्वयंभू स्पोर्ट पायगाव, दोन्ही संघांनी 1-1 विजेतेपद पटकावलेले, खेचून मारलेला आहे. इथे झेल घेण्याचा प्रयत्न झालेला नाही आहे, 100% प्रयत्न नव्हता. दुसऱ्या धावेचा आगाज केला आणि दुसरी धाव ही पूर्ण झाली.
धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपण पाहतोय 7 धावांची फक्त गरज. काल शेवटचा सामना काय जबरदस्त झाला होता. 52 धावांची गरज होती जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. 3 षटकामध्ये 45 केल्या होत्या. हो, चांगला चेंडू आणि शेवटच्या षटकामध्ये 7 धावांची गरज असताना जॉली स्पोर्ट कामतगर संघ अपयशी ठरला होता. अमोर सालका फलंदाज तिथे खेळपट्टीवर असताना सुद्धा जॉली स्पोर्ट कामतगर संघाला पराभव पत्करावा लागला होता. देवा टावरीच्या आई गावदेवी पूर्ण संघासमोर. ओ, चांगला चेंडू, आणखी एक चांगला चेंडू. फुटवर्क पूर्णपणे चेक केले. बॅकफुटला दोन्ही फटके बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता संतोष तरे यांनी, परंतु प्रत्येक चेंडू तुम्ही एकाच ॲक्शनमध्ये एकाच फुटवर्कने खेळू शकत नाहीये. धावसंख्या 20. आता मात्र कहाणी में ट्विस्ट. 7 चेंडू 7 धावांची गरज. हा चेंडू पूल केलेला आहे. ओ, पुन्हा एकदा चूक होते. क्षेत्ररक्षक काय करतायत, फिल्डर काय करतायत समजत नाहीये. पूर्ण तुम्ही मॅच जिंकायची असेल तुम्हाला तर पूर्ण प्रयत्न करणं आवश्यक आहे. वेलकम, सुस्वागतम बिंदास माळी श्री. चला या आपण लगेच. आता मात्र 6 चेंडू आणि 5 धावांची गरज फक्त दादा. चला, चौथा इरवा माणकोली संघ पूर्ण. आपण या व्यासपीठावर आपला हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. अध्यक्ष साहेबांचा संघ, माजी अध्यक्ष साहेबांचा संघ, सन्माननीय श्री गणेशजी केणी साहेब, माजी सरपंच, कबीर निर्मल स्मृती चषकाचे प्रणेते. परंतु इथे मैदानामध्ये जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतंय. 6 चेंडू 5 धावांची गरज. कालचा सामना नजरेसमोर ठेवून इथे गोलंदाजी करावी लागेल. हर्षलने जी गोलंदाजी केली होती. चला पंच, आपण लगेच त्या ठिकाणी ऑन करायचे. हर्षलने शेवटच्या 6 चेंडूमध्ये म्हणजे शेवटच्या षटकात 7 धावांची गरज असताना मनोजने चांगली गोलंदाजी केली होती आणि गावदेवी स्पोर्ट पूर्ण संघ सुपर 3 मध्ये पोहोचला होता. तशीच गोलंदाजी करावी लागेल इथे. गोलंदाज प्रत्येक संघाला एक विनंती असेल, लाईव्ह टेलिकास्ट हे प्रत्येक संघ विचार करा की ऑफिशियल नोंदसाठी सारखं वारंवार आम्हाला इथे बोलायला लावू नका प्लीज. कालच गणेश केणी साहेबांनी सांगितलं की टॉस उडवतानाच प्रत्येकाने आपली ऑफिशियल फी जी आहे, ऑफिशियल नोंदणी ती करून टाकायची, कारण त्या अनुषंगाने आम्हालाही बरोबर वाटत नाही. लाईव्ह टेलिकास्ट आहे. बघा, लगेच फरक पडला. विकास मुकादम लगेच इथे अगदी हजर झाले. ओव्हर द विकेट मदन कडे गोलंदाजी सोपवलेली आहे. पहिला चेंडू आय थिंक एज होती. दुसरा चेंडू, पहिला चेंडू एज होती, परंतु यष्टीरक्षक कुठे ना कुठे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंग चांगली करतोय. डॉट झालेले दोन्ही चेंडू. सॉरी,
आता मात्र 4 चेंडांनी जिंकण्यासाठी 5ची गरज आहे. मदन काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. आता मात्र चेंडूला टर्न केलेलं आहे. इथे मात्र काय घडतंय, आणखी एक फलंदाज बाद. आणि मी ट्विस्ट 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. खूप अटीतटीचा सामना. तब्बल 4 धावांची पॅनल्टी जी लागली होती ती पॅनल्टी कुठे ना कुठे कामी येईल असं वाटतंय. कारण प्रत्येक संघाने विचार करायला हवा की आपण वेळेवर पोहोचणं खूप महत्त्वाचं असतं. एखादी मोठी स्पर्धा असते आणि तुम्ही जर वेळेवर पोहोचत नाहीत तर नक्कीच आयोजन समितीवर खूप प्रेशर असतं. लॉफ्टेड शॉट, क्षेत्ररक्षक तारीनाथ आणि जावं लागेल परशाला इथं. हो हो हो, 4 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. दोन चेंडू 5ची गरज. 27 धावांचं लक्ष होतं. काय सामना बनवलेला आहे गोलंदाजाने. ओ ओ, इथे मात्र आपण पाहतोय हॅट्रिकची संधी होती आणि आता या इथे फलंदाज बाद होतोय विकास पांडे. कारण गोलंदाजी आपल्याला माहिती आहे या संघाची, सोनादेवी टेमघर संघाची, आणि खास करून बंद्रा मारुती कालेर संघाच्या फलंदाजांसमोर ही गोलंदाजी करणं खूप कठीण होतं. शेवटचा चेंडू, 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. एकही धाव अजूनपर्यंत दिलेली नाहीये. जबरदस्त, या स्पर्धेतील सर्वोत्तम षटकापैकी एक षटक टाकतोय मदन. शेवटचा चेंडू आणि संतोष तरे समोर असतील. संतोष तरे यांनी अगोदरच एक षटकार खेचलेला आहे. जबरदस्त त्यांनी ही पारी खेळलेली आहे. त्यांच्या जर वैयक्तिक खेळीचा विचार केला तर एक चौकार त्यांच्या बॅटमधून, एक षटकार. वेलकम, सुस्वागतम गणपती भोईर साहेब, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला पंच, लगेच आपण तिथं वॉर्न करा. शेवटचा चेंडू, 5 धावांची गरज. 4 धावांच्या पॅनल्टीचा सामना करूनही काय सामना खेचलेला आहे. अगदी संतोष तरे, शेवटचा चेंडू, गोल्डन 6 येईल का त्यांच्या बॅटमधून, हा प्रश्न आहे. क्षेत्ररक्षण बघा.
इथे मात्र पाहतोय आपण ऑफसाईडचा चेंडू आणि अशा प्रकारे मेडन षटक टाकून या स्पर्धेचा नव्हे तर या सामन्याचाही हिरो ठरतोय मदन. हाडलक बंद्रा मारुती काल्हेर यांना अभिनंदन अभिनंदन. सोनादेवी टेमगर मॅन ऑफ द मॅच ऑफकोर्स वन अँड ओनली मदन पवार. बघा मित्रांनो, अगदी शून्यातून स्वर्ग निर्माण कसा करायचा ते सोनादेव टेमगर संघाने इथे दाखवून दिलेले. 4 धावांची पॅनल्टी होती त्यांना आणि तरीसुद्धा ते डगमगले नाही. पहिल्या षटकात फक्त 1 धाव धावफलकावर लागली होती. बंद्रा मारुती काल्हेर संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधा. हॅलो. स्वयंभू पायगाव संघाचा कॅप्टन आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. स्वयंभू पायगाव टॉस ते बी नाही चौथा. नो डाऊट चालू सामन्यातील सामना वीराचा पुरस्काराचा मानकरी, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट षटक ज्यानं हाताळलं निर्धाव. खऱ्या अर्थानं समोरच्या संघाचा आपण विचार कर रँकिंग नंबरचा संघ आणि त्या संघासमोर एक निर्धाव षटक हाताळलं म्हणजे खऱ्या अर्थानं फार मोठी गोष्ट आहे. मदन या सामन्यातील ठरतोय सामना वीराचा मानकरी, ज्यानं खऱ्या अर्थानं शिकस्त दिली. बंद्र्यामध्ये काल्हेर संघाला विजयाचा शिल्पकार विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते बक्षीस त्याला दिलं जातं आणि खऱ्या अर्थाने या ट्रॉफ्या ज्यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत झाल्या ते मान्य श्री भिवंडी क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मनोहरजी जोशी, त्याचबरोबर डोंगे ग्रामाचे माजी सरपंच सन्माननीय जितूजी पाटील यांच्या वतीनं या मॅडमच्या आकर्षक ट्रॉफ्या आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाल्या. त्यांचं देखील ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. पप्पू बंद्र्या पैसे आले का बंद्र्या मारुतीचे आले? ओके ओके. तुमचा देव काय नाही. बोला द्या. एक घे 3 15 मारुती काढले. हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. स्वराज्य कशेरी संघ देखील मोठ्या ताकदीनिशी आपण या मैदानामधून पाहतोय. सन्मानित गणपतजी भोईर भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे जे विद्यमान सदस्य आहेत आणि स्वराज्य कशेरी संघाचे खंदे समर्थ नसून करता धरतायत. गणपतजी भोईर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. साईनाथ दादा आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाला असेल, तुम्हाला विनंती आपण देखील या. गणेश भाऊ आपण देखील या. जगदीश भाऊ आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आज खऱ्या अर्थानं सोनादेव टेमगर संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. चला, स्वयंभू पायगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. पंच देखील आमच्या त्या ठिकाणी रवाना. तेव्हा विनंती असेल चौथा क्रमांक मानकुल संघाच्या कॅप्टनला आपण देखील आपली सलामी जोडी विनाविलंब लगेच मैदानामध्ये रवाना करा. योगेश आणि अभिषेक